भगवान श्रीकृष्ण आणि माझ्या सर्व शिक्षकांना मनापासून वंदन करून मी माझ्या विषयाला सुरुवात करते. आज मी इथे उभी आहे ती एका खास व्यक्तीबद्दल बोलण्यासाठी, आणि ती खास व्यक्ती म्हणजे माझ्या क्लास टीचर धवने मॅडमबद्दल बोलण्यासाठी. आज खरं तर सेवानिवृत्त होत आहेत. खरं तर हे सांगताना मनापासून खूप दुःख होत आहे. शिक्षक ही एक फक्त शिकवणारी व्यक्ती नसते, तर ती एक आधार आणि प्रेरणा असते. आणि धवने मॅडम माझ्यासाठी बिलकुल अशाच होत्या. माझ्यासारख्या एका साध्या विद्यार्थिनीला त्यांनी किती अशा संधी दिल्या. माझं काही चुकलं तर तेही ते अगदी प्रेमाने समजावून सांगायच्या आणि म्हणायच्या, गिरिजा तू करू शकतेस. शिक्षकांच्या अशा शब्दांनीच तर आमच्या पंखांना बळ मिळतं. आणि हे बळ मला शाळेच्या पहिल्या दिवशीपासून अगदी सर्व शिक्षकांकडून मिळत आलं आहे. शाळा ही एक ज्ञानाची जागा असते. तिथे माणूस घडतो तो शिक्षकांच्या मायेने आणि विश्वासाने. आणि माया आणि विश्वास मला माझ्या क्लास टीचरनी नेहमीच दिला. त्यांनी मला शिक्षणासोबतच त्यांच्या शाळेच्या विविध कामांमध्ये सहभागी करून घेतलं. त्यामधून मला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळण्याची ही सवय लागली आणि मला खूप काही नवीन शिकता आलं. खरं तर मला असं कधीच वाटलं नाही की त्या माझ्यासाठी नवीन आहेत. जसा मला आईचा घरी आधार वाटतो तसा शाळेमध्ये त्यांचा आधार वाटायचा. त्या वर्गात आल्यानं की आम्ही आत्ता मेहनत केल्याने आमचे भविष्य कसे उज्ज्वल होणार आहे याबद्दल गोष्टी सांगायच्या. त्या गोष्टी ऐकून मला मेहनत करायसाठी अजूनच प्रोत्साहन मिळायचे. त्यांची शिकवण खरं तर फक्त पाटी पेन्सिलची नव्हती, तर संस्कार आणि प्रेरणेची होती. मला त्यांची एक आठवण नेहमीच लक्षात राहील. एकदा मी एक भाषण द्यायला नाही म्हटलं होतं, तेव्हा त्यांनी मला अनेक वेळा जाणीव करून सांगितली होती की गिरिजा, अशा संधी सोडायच्या नसतात. मला त्यांचं तेव्हाचं एक वाक्य खूप आवडलं होतं. ते म्हणजे, गिरिजा, संधीचं सोनं करायला शिक. अशा संधी परत परत येत नसतात. आणि खरं तर एखाद्या विद्यार्थ्यामध्ये कितीही गुण असतील तरी त्याच्याकडे जर त्याला संधी देऊन त्या संधीचं सोनं करून घेणारे शिक्षक असतील ना, तर तो प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. आणि बांबल मॅडम ही अगदी तशाच होत्या. तावरी सर, धवने मॅडम आणि सर्व शिक्षकांनी माझ्यावर दाखवलेला हा विश्वास मी खरा करून नक्की दाखवेल आणि मी या शाळेचे नाव खूप मोठे करेल असा विश्वास मी मॅडमला जाता जाता नक्की देईल. आता त्या खरं तर शाळेत दिसणार नाहीत, पण तुम्ही माझ्या मनातून कधीच जाणार नाही. तुमच्यासाठी एक कविता म्हणते. आभाळासारखा आधार होता, धवने मॅडमचा माझ्या पाठीवर हात होता. आभाळासारखा आधार होता, धवने मॅडमचा माझ्या पाठीवर हात होता. माझ्यासाठी त्यांच्या डोळ्यात नेहमीच विश्वास होता. दररोज शिकवताना त्यांनी खूप माया लावली. मला पुढे वाटचाल करण्याची दिशा दाखवली. हे आठवल्यावर मात्र त्या आता शाळेत दिसणार नाही याची मला खूप खूप खंत वाटली. तुमची मला नेहमीच आठवण येत राहील मॅडम. धन्यवाद.